नाश्ता चाललाय संचितचा आमच्या सकाळ सकाळचा नाश्ता नाश्ता जेवण नाही नाश्ता ब्रेकफास्ट. हॅलो गुड मॉर्निंग म्हण ना. आणि मस्त असं सकाळचं वातावरण. पाऊस पडणार आहे आज पण पाऊस येतोय. पावसाचंच म्हणजे आता पावसाळा सुरूच झाला बहुतेक. ते नारळाला म्हणजे आपण का नारळ काढले नाहीत नारळ पाणी पिण्यासाठी. ते पोरगं गेले वेळेस बोलवलं होते की दादाने कुठून तरी. कोबरा तुम्ही होता तुमच्या आफ्रिकेला तेव्हा. गेल्या वर्षी आम्ही नारळ पाणी किती पिलो. इथे आमचं नारियलचं झाड. तिथं पण आहे नारळाचं. हे सगळे एकत्रच लावलेले होते ना नारळाची झाडं. हे हे हेच ह्या लाईनची. हा नंतर लावलेत हा. ते नाही म्हणत हो, ह्या लाईनची इकडची लाईनची ह्या लाईन. मग ते पलीकडे सुरुवातीचे 3 कसे काय मोठे झाले ना, हे कसं काय एवढे लहान राहिले. माहिती पण नाही. मालक झालं हे झाडांसोबत ह्यांना पण पाणी येत होतं. मालकांना माहिती सुद्धा नाही झाडं कधी लावलेले आहेत. हो की नाही पिल्लू. चालू केला की असं पाणी जायचं असं तिथपर्यंत थांबायचं. आणि आता दुपारी काय बनवायचं जेवण करायला रे. काय जेवायचं. चिकन बनवते. काय सारखं चिकन चिकन खाणं कमी. संचितचं कसं आहे खायचं नाही बोलणं नुसतं आणि खायचं कमी. कमी म्हणजे काय रस्सा फक्त. चिकनचे पीस कोण खातं का. तू खातो का नाही का. त्या गॅस घेऊन चाललेत कोणतरी. टंकी टंकी टंकी. हो का इथं मम्मी ना बैंगणाने गेले आता. हो का इथं मम्मी आता बैंगणाने गेली. मग दाखव का बैंगण. खरं वांग करायचं आहे ना. मग खरं वांग करायला एक बैंगण घेतलंय. अजून घ्यायचं इथं उभं राहून फक्त हो का आमच्याकडे पाऊस पडला होता. आमच्याकडे जोर जोरात पाऊस पडलाय. आमचं नारियलचं झाड आणि ही आमची शेती. आता मी मागे राहतो आणि तुम्हाला दाखवतो कट्ट्यावरनं कसं दिसत ते. हे का मी आता जिन्यापर्यंत आलोय. हे का इथं क्लिअर दिसतंय. म्हणून आता जर आम्ही आलतो ना क्लिअर दिसत नव्हतं. घ्या काढा. नको चालूच आहे. आपण ना मम्मीला वाटणार की अरे किती हालचाल केली यार काय केलंय. राहू द्या तुम्ही. मम्मी इकडे भरीत करायला काढले. भरीत करायला संचितला काल आवडलं. मोठी भरीत होती आणि छोटे म्हणजे एवढी पण छोटे नाही. हे जातं बनवायचं खारं वांग. हे बघा असं आणि ओल्ले झाले बघा पावसाने. ओल्ले झाले पण पाय कसलं झाले बघा खायला. हा मग शेतात गेलं की तसंच होते. आणि हा असं झाले घाण पण झाले तरी थोडंसं चिखल उडलेला नाही तर आमच्या पाऊस आहे का वाळा दूध येतं 15 अर्धा किलो आहे ती वर आहे ती जास्त असू दे. तर आता सुरू आहे माझा दुपारचा स्वयंपाक. तर इथं बनवले मी मस्त अशी तोंडली. तर ह्या तोंडल्याची सुकी भाजी करायची. पण थोडेसे 5-10 मिनटं मी काय केलं वाफेवर शिजवलेत. आणि आता थोडंसं पाणी घातलं आहे. आणि तरी बघू शकता छान अशा आले लोखंडाच्या कढईमध्ये केले. तर ह्याला झाकण लावून छान मऊ असं शिजू देणार आहे. तर पक्कड आहे.
आणि जे मी मगाशी ताजी ताजी वांगे काढले होते ना, तर त्याच ताज्या ताज्या वांग्याचं बनवले मी तर खारं वांग. तर एकदम मस्त असं आपलं खारं वांग पण तयार झाले. गॅस बंद केला आहे मी आणि बाहेर आभाळ आले त्यामुळे एवढं काही दिसत नाही. बहुतेक थांबा टॉर्च ऑन करते. टॉर्च ऑन केले की मग जरा छान असं दिसलंय बघा. मस्त असं खारं वांग आपलं तयार झाले. आता भाकरी राहिलेत करायच्या. आता हे मी 2 तव्या भाकरी बनवते. एका तव्यावर मला भाकरी उरकतच नाहीत करायला. म्हणजे माझं स्पीड जरा जास्त आहे भाकरी करायचं आणि भाकरी शेकत नाही पटकन. मग त्यामुळं मग मला 2 तव्यावर करायला आवडतं. म्हणजे उगच मग इथं मी भाकरी थापून ठेवते आणि वरची शेकत नाही. उगं टाईमपास झाला असं मला वाटतं एका तव्यावर. त्यामुळे मग मी एकाच साईडला इथं लोखंडाचा तवा ठेवत असते आणि इकडे चपातीचा तवा ठेवत असते. मग हे शिजत आलं म्हणजे शिजलं की नंतर मग भाकरी करणार आहे. आणि इथं आमच्या झाडाचे आंबे. तर हे आंबा म्हणजे असं पिकलं आहे पण थोडासा इथं खराब झाला आहे आणि हा पण पिकला आहे. आणि जे मी तुम्हाला आता कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर मी भरपूर असं आंबे होते. तर त्यातले आता बऱ्यापैकी पिकलेत आंबे. त्यामुळे इथलं थोडंसं कमी झाले. आणि जे पिकलेले आंबे आहेत ना तर हे बघा ते ह्या टबमध्ये ठेवलेत. आणि ह्या टबमध्ये बघू शकता. आणि काल आम्ही रात्री आमरस केला होता आणि मग त्या आमरस जवळपास एक 6 का 7 आंब्यांचा आमरस केला होता. कसलंच पाणी न घालता आमरस केला होता. तसं पण पाणी आम्ही जास्त घालतच नाही आमरस करताना. पण हे मस्त असे पिकलेत आंबे. मला आता एक खायचा आहे आंबा. मी असं आंबा अजून मी आंब्याचा सीझन सुरू झाल्यापासून असा अजून एक आंबासुद्धा खाल्ला नाही. आंबा खाल्लं की वजन वाढते आणि माझं वजन जरा मला कमी करायचं आहे. त्यामुळे चालली सगळी तयारी आहे बघा. हे असं काळं काळं झालं ना मग ते कमी म्हणजे खराब होते आंबे. त्यामुळे मग हे आता मी खाते आंबा पटकन कट करून आपला खायचा आंबा आणि असं झाकून ठेवायचं. मग अजून थोडेसे कच्चे आहेत म्हणजे असं काही पूर्ण एवढे पिकले नाहीत पण पिवळे पिवळे झालेत म्हणून त्यांना साईडला काढले. आणि इथं आईंनी मिक्स कडधान्य आहेत तर ते इथं भिजत घातले ते बघा. तर हे सकाळीच घातलेत बहुतेक अजून भिजले नाहीत. त्यामध्ये सगळं काय काय. तर हे मिक्स भाज्या पण खाल्लेल्या कडधान्य पण खाल्लेले चांगले असते. ते दिवसळ करायचे किंवा पातळ भाजी करायला भिजत घातलेत. आणि असं आहे रे तुम्हाला दाखवते. पण हे आता मावशी पण आलेत. मावशी म्हणजे आईंची बहीण. मग त्यांनी आता हे मिरच्या तुम्हाला आता वांगी ती लावली तर मी दाखवली मिरच्या. असं मिरच्या काय लागलेल्या जवळ अशी गेले नाही. पाऊस पडतो आणि खूप घाण आहे आतमध्ये त्यामुळे मला त्याचा वाटत नाही. मग तर त्या मिरच्या मावशीने आणले तोडून. म्हणजे वल्ल्याच आहेत मिरच्या पण लाल आहेत. मग ह्याची त्या लसणाची चटणी म्हणलेत बनवते. मग ज्यावेळेस बनवतील तेव्हा मी दाखवेन. आता गेलेत बाहेर दोघी पण. तर ह्या मिरच्या आणले स्वच्छ धुवून इथं प्लेटमध्ये ठेवले. तर ही प्लेट आहे तर इथं होती तर इथं ठेवून टाकूया आपण. आणि हे आंबे पण इथं खाली ठेवूया. आणि हा एक आंबा आहे तर आता मी धुवून घेते आंबा. आंबा खाऊ वाटायला लागला तर आता एक आंबा खाते तोपर्यंत मग ते जे काय म्हणतो आपण तोंडले तर ते तोंडले पण शिजते तोपर्यंत. मग हे आंबा जरा मोठाच वाटतोय. बघू त्यांना आम्ही दोघं मिळून खातो आता आंबा. तर बघा मी तुम्हाला आताच म्हणलं होतं ना ते साईडचं जे आहे बघा हे इथं असं काळं झालं आहे म्हणजे आंबा थोडासा खराब होतोय. पण हा तर आंबा आतमध्ये ऑलरेडी खराब झाला आहे बघा. इथं सगळं असं झालं आहे आणि हे पण इथं कसं झालं आहे बघा. आणि मग ते बाहेरून किती छान दिसत होतं पण ह्याच्यावरून पण कधी कधी ओळखायला येते की आंबे खराब होते. मला असं वाटलं नव्हतं की खराब झाला असेल. फक्त असं झालं की खराब होते ते एवढं माहिती होतं. पण हा तर आतून बघा किती खराब झाला आहे. आणि मी चांगलं आहे तर असं काढून घेतलं आहे साईडला. आता तरी पण खराब झालेले आंबे काही एवढं चांगलं लागत नाही त्यामुळे खाऊन बघणार आहे. थोडा चांगला असेल तर ठीक नाही तर टाकून देणार आहे. आणि हे पण आता टाकून देते बाहेर. तर डस्टबिन आम्ही बाहेर ठेवली तर होत्या अगोदर मी ते इकडे बाहेर केली. तर हे आहे आंबा. बघू टेस्ट करून सांगते मी कसं आहे. बघू तर थोडं काय आहे चांगला एवढं हे नाही. अशी मी तुम्हाला जी गाडी दाखवली ना भाज्या आलेत तर तिथून घेतले. हे कलिंगड घेतले, टोमॅटो घेतलेत, भेंडी घेतली आणि फ्रीजमध्ये 2 कोथिंबीर आणि 1 पालक घेतला आहे. तर एवढंच घेतलं. एवढं काही चांगलं नसतं पण काय पर्याय नसतो म्हणून घ्यावं लागते. कारण बाजार दिवशी कालच बाजार झाला आणि पाऊस होता. बाजारात काय गेलो नाही. आणि टोमॅटो तर बघा काय एवढे नाहीत बरोबर टोमॅटो पण आता गरज. भेंडी पण निबारच आहे म्हणत होते ते त्यामुळे आता घेतले. काहीच नसण्यापेक्षा आपलं हे खाल्लेलं. तर हे असं आहे.